प्लेस आहे असं खासदारांचा आरोप आहे. काय सांगाल? पालकमंत्री एक गुंड आहेत, ते दहशत माजवतात असंच त्यांनी सांगितलं. काय सांगाल आपण? आता तुम्ही साक्षीदार आहे, मी गुंड आहे का नाही तुम्हाला माहिती आहे. आपण ते 13 महिन्याच्या कालखंडात मला चांगला अनुभव दिला आहे. त्यामुळे किती जणांना त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे हे तुम्ही बघितलेलं आहे. ते काय म्हणतात त्याला झिरो किंमत आहे. पण एक सांगतो की जे सांगतात ते मोठे गुन्हे आहेत. त्यांच्यावरचे गुन्हे, माझ्यावरही काही गुन्हे आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे, त्यांच्यावरची परिस्थिती, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये असलेले प्रलंबित गुन्हे, या सगळ्यांचा विचार केला. आणि आज माळशिरसमध्ये जे वातावरण आहे, आपण आज बघितलं की माळशिरसमध्ये कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे, किंवा इव्हन अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या. ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षाने गावागावात घेतली, त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी, मारहाण हे प्रकार झाले. त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला, आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या. त्यामुळं अशा पद्धतीनं कोण गुंड आहे, कोण काय आहे, या संदर्भात आपल्या काही माहित्या पुढे येतील आणि तेव्हा आपण त्यावर चर्चा नक्की करू. अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्यावरून रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामधून त्यांनी कंपनीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि याची निष्पक्ष चौकशी सरकारने आणि त्यांचे सुरक्षा यंत्रणा कडे केलेली आहे. काय वाटतं रोहित पवारांच्या या सगळ्या? आदरणीय रोहित पवारांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, अवश्य त्याची चौकशी झाली पाहिजे. पण मी आता त्या विमान अपघाताची चौकशी चालू आहे, ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे, त्या अनुषंगाने चौकशी होते. मला अधिकचं त्या संदर्भात बोलणं मी बोलणं उचित नाही. तर त्याची चौकशी चालू आहे आणि त्या सगळ्या चौकशा होतील. त्यासाठी वेगळं काय सांगायची मला वाटते आवश्यकता नाही आहे. पण चौकशी चालू आहे, चौकशी प्रत्येक होईल. हो, त्यांचा आता संशयाची ते घातपातच आहे अपघातापासून. त्याच्यामुळे चौकशी जी आहे ती भारतातल्या कंपन्यांमध्ये देतात, तर भारतातल्या एजन्सी देतात, फॉरेन मधल्या एजन्सीचाही चौकशी दिली पाहिजे असं त्यांनी मागणी केली आहे. अजितदादांचा झालेला अपघातात वेगवेगळे आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. मग ते कुठल्या एजन्सी मार्फत व्हावी हा विषय जो येतो तो माननीय तपास यंत्रणा ठरवतील आणि राज्य सरकार ठरवेल, केंद्र सरकार ठरवेल आणि त्याचा निर्णय ते घेतील. हो,